हे पहा, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी हा प्रभाग हडपसरचा काही भाग आहे. त्याच्यात हडपसरचा सर्वे नंबर 75, 74, 73, 45, 302, 68, 69, 71, 72, त्याचबरोबर काळेपडळचा सर्वे नंबर 49, 50, 53 असा हा हडपसरचा भाग आहे, जो कॉर्पोरेशनमध्ये 1997 साली आलेला आहे. त्याचबरोबर मोहम्मदवाडी संपूर्ण गाव, तोही भाग 1997 साली मनपात समाविष्ट झाला. यानंतर उंडरी, पिसोळी, वडाचीवाडी, होडकवाडी, आवताडवाडी, हंडेवाडी ही गावं नव्याने समाविष्ट झालेली पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे. आणि हा परिसर जवळपास गेल्या 5 वर्षापासून मनपामध्ये समाविष्ट झालेली गावं आहेत ही. ह्या गावात मनपाचं अजिबात काही काम झालेलं नाही, विकास काम नाही आहे, पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, फार मोठं आव्हान आहे हे. परंतु आदरणीय अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत, त्याचबरोबर ह्या भागाचे आमदार, हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना आम्हाला यापूर्वी आमदार चेतन तुपे यांनी गेल्या 6 वर्षापासून भरपूर फंड उपलब्ध करून दिला आणि आम्ही हडपसरचा भाग आणि मोहम्मदवाडी भागात भरपूर विकास कामे केलेली आहेत. आणि आमचा नगरसेवक नसतानाही ह्या परिसरावर फार मोठं प्रभुत्व आहे. आणि मला काम करताना मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज, मराठा समाज, सर्व समाज मतदान करीत आहे. फक्त मुस्लिमच मला मतदान करतात असं नाही. मला यायचं होतं तुमच्याकडे याच प्रश्नावर, की हा जो विश्वास आहे तुमचा, की मला सर्वांचं मतदान मिळेल, सर्व समाजातलं मिळेल, किंवा वार्डामध्ये लोक सर्वाधिक संख्येने मलाच मतदान करतील, हा या विश्वासाचं मागचं कारण काय? गेली 40 वर्ष मी समाजकारण करीत आहे. जवळपास मी 1979 सालापासून समाज सेवा करीत आहे. ही समाज सेवा करीत असताना त्यावेळेचे आमचे नेते होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. यांच्या लोकसभा विधानसभेत आम्ही काम करत होतो. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांनी आम्हाला कामाची शिकवण दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या भागाचे आमदार होते. त्या काळात विठ्ठल तुपे पाटील आमदार होते. त्यांची कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, ह्या शिकवणीतून आम्ही काम करीत आलेलो असताना ह्या भागाचा आम्ही विकास कामात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहोत. 2.5 वर्षांचा तुमचा एक कार्यकाळ होता, ज्यात तुम्ही 2014 साली जे आहेत जानेवारीच्या पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आला होतात. असं म्हटलं जातं तेव्हा, की अजून जी लोकांमध्ये चर्चा आहे, की 5 वर्षांचं काम तुम्ही एक 27 महिन्यांच्या आसपासच्या काळात काहीतरी केलं. हे खरं आहे का? आणि मग झालं असेल ते शक्य कसं झालं तुम्हाला? ज्यावेळेस 2014 साली 15 जानेवारी 14 साली या जुना प्रभाग क्रमांक 45 मोहम्मदवाडी या प्रभागात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत मला राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय अजितदादा यांनी तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि मी उभा राहिलो. त्यावेळेस अजितदादांची एक सभा झाली होती काळेपडळ येथे. त्या सभेत अजितदादांनी नागरिकांना आव्हान केलं होतं की ह्या भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी 5 वर्षाचा निधी मी 2.5 वर्षात फारुख इनामदारांना देईल आणि ह्या भागाचा विकास पाळला का शब्द अजित पवारांनी? झालं तो शब्द अजितदादांनी पाळला आणि मला जवळपास 84 कोटी रुपया 29 महिन्यात 84 कोटी रुपये निधी दिला आणि त्या भागात मी विकास केला. त्या विकासाचा दबदबा आणि लोकांमध्ये चर्चा आजही आहे.